गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय मानस सारंग, अर्थात आमच्या गावाचा अर्थात कोचरा श्रीरामवाडीचा हा उदयनमुख क्रिकेटपटू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज या मैदानावरती निश्चितच करामत करावी लागेल ती मानस सारंग याला. दुसऱ्या बाजूला आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागेल ती अर्थात प्रथमेश काळे त्याच्या समेत सुदर्शन पाडावे या दोन बॅटरना. सामना सुरू झाल्याची खूण करतात पंच आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो मानस सारंग. वेगवान अशी गोलंदाजी मानस सारंगची. यावेळी मात्र सुंदर प्रकारचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू, निर्धाव चेंडू गणला जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा निश्चितच प्रत्येक संघाला विजयाच्या समीप नेत असतो आणि तीच गोलंदाजी आज मैदानावरती करावी लागेल मानस सारंगला. परंतु दुसऱ्या बाजूला फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाला प्रारंभीच्या पहिल्या डावाच्या 3 षटकामध्ये एक जास्तीत जास्त धावांचा डोंगर हा उभा करावा लागेल सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघासमोर. मानस सारंग सज्ज होतोय, षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅट मधून. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण हे डीप मिड विकेट सीमारेषेवर तैनात क्षेत्ररक्षक करतोय अर्थात गुरु पिंगळे आपल्याला मैदानावरती स्क्रीनवर दिसतोय. अर्थात गुरु पिंगळे याच्याबद्दल सांगायचं तर डोंबिवलीच्या मैदानावरती ज्यानं 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावण्याचा बहुमान मिळवला असा गुरुदेव पिंगळे हा मैदानावरती आपल्याला दिसतोय. तो डीप मिड विकेट सीमारेषेवर एका धावेनं धावांचा श्रीगणेशा करतोय तो फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूने प्रथम स्ट्राईकच्या दिशेने या मैदानावरती या सामन्यामध्ये सुदर्शन पाडावे सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र कोणती चूक करणे एक सुरेख असा झेल टिपला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये सुदर्शन पाडावे हा गोल्डन डकचा शिकार या मैदानावरती ठरतोय. पहिला गडी अर्थात धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद 1 धाव. एक गडी बाद धावसंख्या धावपलकावर 1 अशी नाममात्र. मानस सारंग आपल्या लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी ज्यानं पंचक्रोशी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, त्यानंतर तालुकास्तरीय क्रिकेट्समध्ये सुद्धा ज्या खेळाडूने आपल्या अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवून अनेक सामनावीर असेल किंवा हॅलो बहुमान मिळवला असं मानस सारंग मैदानावरती. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने हर्षद आणि त्याच्या समेत सुदर्शन पाडावे. प्रथमेशला आता संकटमोचक फलंदाजी ही करावी लागेल. एका बाजूने प्रथमेश काळे, दुसऱ्या बाजूने हर्षद ही जमलेली जोडी आणि गोलंदाजी मार्गवर एक यशस्वी असा गोलंदाज मानस सारंग सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन. याला मात्र सुरेख असा देखणा फटका डिप्स कोलेच्या दिशेने चेंडूचा प्रवास दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानावरती. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. प्रथम फलंदाजी करताना फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ या मैदानावरती. औचित्य सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं 2025 6वं पर्व आपण या मैदानावरती अनुभवतोय. मानस सारंग हलक्या हाताने खेळलेला चेंडू, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये प्रथमेश काळे सुरक्षित पोहोचतोय आणि एकेरी अर्थात या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला चोरटी धाव संबोधली जाते अशी चोरटी धाव दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथमेश काळे त्याच्या साथीला हर्षद ही जमलेली जोडी संकटमोचक फलंदाजी ही करावी लागेल. निश्चितच आपल्या संघाची नाव संघाचं जहाज हे निश्चित या 2 फलंदाजांना किनाऱ्यावर आणावं लागेल आणि तीच संकटमोचक फलंदाजी या 2 बॅटरना ही मैदानावरती करावी लागेल. मानस सारंग सूर्यप्रकाशचा देखणा फटका, चेंडूचा प्रवास पाहायचा आहे. तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानावरती आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जात आहे 2 आरामात धावा पूर्ण करतोय प्रथमेश काळे, त्याच्या साथीला हर्षद. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात 5 अर्थात 5 धावा या धावपलकावर. मागच्या सामन्याचा सामनावीर शुभम नारकर आणि त्यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर मसुरे संघाचा योगेश. या दोन्ही बॅट या ठिकाणी सामनावीराचे बहुमान मिळवले खेळाडू आहेत. आपण आमच्या मान्यवर कक्षाकडे यायचं आहे.
पहिल्या षटकाची सांगता मानस सारंगनं सूर्यप्रकाशचं षटक हाताळलं. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून प्रतिस्पर्धी संघाचा एक मोहरा गारद केला. तो मानस सारंग. एक गडी बाद, सांघिक धावसंख्या धावफलकावर 5 धावा या नाममात्र. सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक, ज्याच्यावर निश्चितच या संघाची पूर्णपणे जबाबदारी, संघाचं नेतृत्व, तो दत्ता चव्हाण हा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. आणि त्याच्या समोर असेल तो हर्षद नावाचा फलंदाज, प्रथमेश नावाचा फलंदाज. प्रथमेश आणि त्याच्या समवेत हर्षद ही जमलेली जोडी. मात्र मोठा फटका, सुरेख असा देखणा परचा. पंच दोन्ही हात वर करून या ठिकाणी आम्हाला सांगतात की हा चेंडू, हा षटकार SPL सुरेख असा देखणा षटकार हा अर्थात प्रथमेशच्या बॅटमधून. प्रथमेश वैयक्तिक 11 सांघिक धावसंख्या 11 आणि प्रथमेश वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. हीच फलंदाजी ही मैदानावरती करावी लागेल फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाला. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर दुसऱ्या बाजूनं दत्ता चव्हाण आणि त्यानंतरच्या गोलंदाजाला कमबॅक करणारी अचूक टप्प्याचे नियंत्रित मारा हा निश्चितच करावा लागेल. प्रथमेश खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका प्रथमेशच्या बॅटमधून. चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा प्रवास, वन बाउंड, सीमारेषा पार. SPL चौकार फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाला. चौकारानं पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा वसूल करतोय प्रथमेश आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर तब्बल 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थात पहिलं षटक मानस सारंगनं हाताळलं, ज्या षटकामध्ये नाममात्र 5 धावा खर्च करून ज्यानं एक गडी बाद केला. आणि त्यानंतर मात्र आक्रमक शैलीची फलंदाजी ही प्रथमेश काळे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. दत्ता चव्हाण आपल्याला नियंत्रित मारा करावा लागेल, कारण आक्रमक शैलीची फलंदाजी प्रतिहल्ला करण्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रथमेश काळे सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेलच्या खाली मानस सारंग येतोय. मानस सारंग कोणती चूक करत नाही आणि जे वादळ या मैदानावरती घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्याचं काम करतोय तो दत्ता चव्हाण नावाचा गोलंदाज. दुसरा गडी हा डगआउटच्या दिशेनं, प्रथमेश काळे नावाचा फलंदाज हा डगआउटच्या दिशेने. आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर ती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 15 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ. त्या दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग बॉईज संघ या मैदानावरती खेळताना दिसतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले तारे सितारे स्टारकास्ट खेळाडू आपल्याला आजच्या दिवशी दिसलेल्या, उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्टारकास्ट खेळाडू सुद्धा या मैदानावरती खेळताना दिसतील. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने राकेश आणि त्याच्या समेत हर्षद या 2 फलंदाजांना निश्चितच या षटकानंतर होणारा पुढचं अजून 6 चेंडूंचं षटक असेल आणि त्या 6 चेंडूंच्या या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन बॅटर राकेश मैदानावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, झेल घेण्याचा प्रयत्न होता आबा कामतचा, परंतु झेल पासून थोडासा दूर आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू SPL षटकार. फिनिक्स 11 वैभववाडी संघाचे फलंदाज हे निश्चितच डगआउट मधून सेट होऊन आलेले दिसतात, कारण आलेला प्रत्येक फलंदाज हा चौकार षटकारानं आपल्या धावांचा श्रीगणेश करतोय. षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 21 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 21 धावा धावफलकावर. राकेशनं आल्या स्वागत करतोय दत्ताचं. थोडंसं महागडं ठरणारं दत्ता चव्हाण यांचं हे षटक, परंतु यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी ही दत्ताकडून पाहायला मिळते. एकेरी धाव 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद सांघिक धावसंख्या ही 22 धावा धावफलकावर. आणि पहिल्या षटकाचा जर लेखाजोगा पाहिला तर पहिल्या षटकामध्ये मानस सारंगनं 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलं. त्यानंतरचं मात्र दत्ता चव्हाणचं थोडंसं महागडं षटक आतापर्यंत खर्च करतोय 17 धावा. हर्षद खेळण्यासाठी सज्ज. आखो टप्प्याचा चेंडू फायनल लेगच्या दिशेने निश्चितच मारलेला फटका या चेंडूवर मिळतो तो निश्चितच अजून एक धमाका हर्षदच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या ही सांघिक धावसंख्या धावफलकावर 28 धावा. या षटकामध्ये तब्बल खर्च करतोय दत्ता चव्हाण 23 धावा.
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद. 28 धावा. येणारं शेवटचं षटक, येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल हर्षद, त्याच्या साथीला राकेश. परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल ती सिंधुदुर्ग बॉईज संघाच्या गोलंदाजाला. 23 पहिलं षटक 5 धावांचं मानस सारंगचं, दुसरं षटक दत्ता चव्हाणचं 23 धावांचं आणि या डावाची सांगता करणारा शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर मित तावडे, एक युवा गोलंदाज आहे. अनेक खेळाडू आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाहतोय, युवा खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं भविष्य म्हणून या सर्व खेळाडूंकडे पाहिलं जातं आणि आज अशा स्पर्धेमधून आपल्याला उद्याचे दर्शन बांदेकर, उद्याचे दाजी नाईक, उद्याचे गोपाळ बटासर दिसू शकतात. आणि तीच कामगिरी आज सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई या मंडळाने केलेली आहे. त्याबद्दल या आयोजन कमिटीचं, या आयोजकांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 28 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात मित तावडे सज्ज होतोय या डावाची सांगता करणारा शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सुरेख प्रकारचा फटकाचं रूपांतर होतंय षटकारामध्ये. आल्याला स्वागत केलं जातंय राकेश कडून आणि राकेशनं निश्चितच पॅव्हलियन मधून येतानाच मनाची दृढ निश्चय केला होता की आपण आज आक्रमक फलंदाजी करायची आणि निश्चितच आज राकेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर 3 मोठे धमाके आज मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या पोहोचते 34, 34 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मंडळातर्फे नम्र विनंती करतोय, मॅच पटापट करून घ्या कारण काळोख झाला नाही तर कोणाकच खेळा गावाचा नाही. पंचांना सुद्धा विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जेवढ्या लवकर सामना संपेल याकडे लक्ष द्यायचं आहे. मित तावडे सज्ज, पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा एक निर्धाव चेंडू. पंचाकडे अवांतरची दात मागितली जाते परंतु पंच फलंदाजाला सांगतात की हा चेंडू आपल्याला मारणं योग्य होता. 2 ऑफिशियल मैदानावरती, एका बाजूला देवगड अर्थात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणारा देवगड आणि देवगड मधील सूरज लाड आणि दुसऱ्या बाजूनं हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणारा अजून एक जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यामधून हेमंत पवार सर ऑफिशियल म्हणून आजच्या दिवशी काम करतात. त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत. सुरेख प्रकारची फलंदाजी आज मैदानावरती राकेश कडून पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर. राकेशच्या बॅटमधून पाहिले 4 मोठे धमाके. वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळताना राकेश, कमी चेंडूमध्ये राकेशची एक विस्फोटक अशी फलंदाजी. राकेशने फक्त 6 चेंडूचा समाचार केला आणि 6 चेंडूवर राकेशच्या बॅटमधून 25 धावांची खेळी ही मैदानावरती. हॅलो 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 अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडू हाताळण्यासाठी मित तावडे. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसतोय परंतु एक धाव मिळते फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाला. अर्थात जर पाहिलं तर पहिलं षटक 5 धावांचं हाताळलं होतं परंतु त्यानंतर मात्र या संघानं आपल्या नावाप्रमाणे ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो त्याच प्रकारे या फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघानं दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आणि निश्चितच एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे ती या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. राकेश धावपचित होतोय आणि तिसरा गडी डगावच्या दिशेनं सांघिक धावसंख्या धावफलकावर. तीन गडी बाद सांघिक धावसंख्या ही धावफलकावर. हॅलो हॅलो 41 धावा, 41 लॉस ऑफ 3 विकेट आणि येणारे चेंडू 2 असतील या डावातील. स्ट्राईकच्या दिशेने हर्षद खेळण्यासाठी सज्ज. आपल्या नावाप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यानंतर फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून भरारी घेतो, उंच भरारी घेतो, तीच भरारी आज मैदानावरती पाहायला मिळते. आपल्या नावाप्रमाणे फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेताना दिसतोय तो फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ. एक मोठा फटका पाहायला मिळतोय हर्षदच्या बॅटमधून आणि 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावफलकावर 47 धावा आणि विजयासाठी
प्रति षटकामध्ये 16च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला 48. या 48 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतोय पाहायचं आहे सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाचा फलंदाजाचा लेखाजोगा जर पाहिला तर प्रथमेश काळे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले 13 धावा, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. त्यानंतर सुदर्शन पाडावे गोल्डन डकचा शिकार ठरला होता. हर्षदच्या बॅटमधून 2 मोठे धमाके, 2 षटकार, 14 धावांची खेळी. आणि त्यानंतर मात्र या सर्व खेळाडूंच्या फलंदाजीच्या धावांच्या पायाला कळस रचण्याचं काम केलं राकेश नावाच्या फलंदाजानं, ज्यानं आपल्या खेळीमध्ये 4 षटकारांच्या साह्यानं 26 धावांची वैयक्तिक खेळी केली. सगळ्यात पहिलं औदुंबर 11 नांदिवडे संघाच्या संघनायकाने आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं. औदुंबर 11 नांदिवडे, इथे नांदवडे आणि यानंतर मसुरे पॅकर्सचा योगेश आणि सह्याद्री टायगर्सचा शुभम नारकर या दोघांनी येऊन मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. आणि यानंतर स्टार 11 मसुरे आणि सह्याद्री टायगर्स या संघाच्या दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. स्टार 11 मसुरे आणि सह्याद्री टायगर्स. चला पंच औदुंबर 11 नांदिवडे संघाच्या संघनायकाने आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. मसुरे स्टार 11 मसुरे संघाचा योगेश आणि सह्याद्री टायगर्सचा शुभम नारकर. शुभम नारकरने आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायचं आहे. शुभम नारकर. जाऊया पुन्हा एकदा धन्यवाद वैभव. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये आपल्याला 16 धावांची सरासरी राखायची आहे. स्टार 11 मसुरे संघाचा संघनायक या ठिकाणी स्टार 11 मसुरे संघ. स्टार 11 मसुरे, स्टार 11 मसुरे संघाचा संघनायक. स्टार 11 मसुरे संघाचा संघनायक कुठे असेल त्याने यायचं आहे. कोण आतिया मसुरे रुपेश चल टॉच घेऊन एवढून. रुपेश 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 ये टॉच जोड़. अनिल अनिल टॉच करून घ्या. अनिल टॉच करून घेऊया. कोण मागता घेऊचा कोणार ए प्लेयर दाखव. हा सह्याद्री स्ट्रायकर्सच्या सगळे खेळाडू या ठिकाणी यायचे आहे. सह्याद्री स्ट्रायकरच्या सगळे खेळाडू, सह्याद्री स्ट्रायकर्सच्या सगळे खेळाडू लवकर यायचे. सह्याद्री स्ट्रायकरच्या सगळे खेळाडू यांचे पण बोलो, यांचे पण बोलो. सह्याद्री स्ट्रायकरच्या सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी यायचंय. पळत पळत यायचंय. पळत पळत सगळ्या खेळाडूंनी यायचंय. अरे माझी टीम. सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. गुरुदेव पिंगळेच्या बॅटमधून 48 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे आणि हीच कामगिरी मैदानावरती करावी लागेल ती सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. अर्थात डोंबिवलीच्या मैदानावरती 11 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी आणि मुंबई क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात जलद अर्धशतक ज्या खेळाडूने झळकावलं तो फलंदाज आपल्याला स्ट्राईकवर दिसतोय. गुरुदेव पिंगळे. आज गुरुदेवला डोंबिवलीच्या मैदानावर जी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज प्रथमेश काळे आणि समोर असेल गुरुदेव पिंगळे.
पुन्हा एकदा मोठा फटका गुरुच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एकेरी धाव घेतली जाते. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 16ची सरासरी राखावी लागेल, कारण 48 धावांचा तगडं आव्हान ठेवलं आहे फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघानं. प्रथमेश काळेची 13 धावांची खेळी, हर्षदची 14 धावांची खेळी आणि राकेशची वैयक्तिक 26 धावांची खेळी आणि याच जोरावरती 47 धावांचा या ठिकाणी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे ती फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघानं. स्ट्राईकच्या दिशेनं अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती, ज्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहू शकतात असा मानस सारंग सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूनं कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल प्रथमेश काळे या गोलंदाजाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतोय चेंडू. चेंडू निश्चितच एकेरी धावसंख्येकडे जातोय आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर 6 धावा. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी राखावी लागेल सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. प्रथमेशची कमबॅक करणारी गोलंदाजी, अर्थात प्रारंभीच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, एक चौकार पाहायला मिळाला तो गुरुच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर मात्र पुढचे 2 चेंडू ह्या एकेरी धावसंख्येला आपल्याला पाहायला मिळतात ते प्रथमेश काळेकडून. 6 धावा धावपलकावर, 48 धावांचा पाठलाग. यळ मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा. चेंडूचा प्रवास फाईन लेगच्या दिशेनं 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि जोपर्यंत चेंडू अडवला जातोय 2 धावा पूर्ण करण्याची संधी ही दोन्ही फलंदाजांना आणि पंचांचा इशारा येतोय तो निश्चितच हा चेंडू नो असल्याचा, म्हणजे उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा आणि या फ्री हिटच्या चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते पाहणं सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल. कारण नो चेंडू येताना एकटा येत नाही, तो येताना सोबत तो फ्री हिटला घेऊन येतो आणि त्याच फ्री हिटच्या चेंडूवर निश्चितच मोठी फटकेबाजी ही करावी लागेल गुरुदेवला. सांघिक धावसंख्या धावपलकावर गणली जाते 9 धावा, बिनबाद 9 धावा. प्रथमेश काळे फ्री हिटचा चेंडू घेऊन मैदानावरती गुरुसाठी. यावेळी मात्र गुरुच्या बॅटमधून मोठा फटका पाहायचा. चेंडूचा प्रवास कितपर्यंत होतो, चेंडूचा प्रवास षटकारासाठी SPL षटकार मैदानावरती गुरुच्या बॅटमधून. फ्री हिटचा चेंडू होता, फलंदाजाला संधी होती आणि या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करतो गुरुदेव. सांघिक धावसंख्या ही धावपलकावर 15 धावा, अर्थात 16 धावा प्रति षटकामागेची सरासरी राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. आणि दुसऱ्या बाजूनं या धावांचा बचाव करावा लागेल फिनिक्स 11 क्रिकेट संघ वैभववाडी या संघाला. स्टार 11 मसुरे संघान नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून लावून घेऊन निर्णय कळवचो. प्रथमेश काळे सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन गुरुसाठी. मोठा फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा दोष या ठिकाणी मानस सारंगचा निश्चितच कॉल. चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. दुहेरी धावसंख्येनं संघ पोहोचतोय सांघिक 17 धावसंख्येवर. 48 धावांचा पाठलाग मैदानावरती करण्यासाठी उतरलेला संघ सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ मैदानावरती. दुसऱ्या बाजूनं फिनिक्स 11 वैभववाडी संघाला आता मात्र ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षानं भरारी घेतली तीच भरारी आज मैदानावरती गोलंदाजांना घ्यावी लागेल आणि तीच गोलंदाजी करावी लागेल फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाला. धावसंख्या धावपलकावर 17 धावा. 5 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा गुरुच्या बॅटमधून एक मोठा फटका, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक यळमाचा सुरेख असा झेल टिपतोय आणि गुरुची या ठिकाणी होते खेळी समाप्त. अर्थात गुरु या ठिकाणी येतो एक डगआउटच्या दिशेनं. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर सांघिक धावसंख्या 48 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये ज्या धावांची सरासरी राखायची होती ती धावांची सरासरी मैदानावरती पाहायला मिळते सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाची. 17 धावा धावपलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात 48 धावांचा पाठलाग हा मैदानावरती करावा लागेल. प्रथमेश काळेची फलंदाजी, हर्षदची सुरेख फलंदाजी, राकेशने त्यानंतर हाणामारीच्या षटकामध्ये केलेली फलंदाजी आणि त्याच्या जोरावरती 47 धावांचं तगडं आव्हान हे मैदानावरती उभं केलं होतं. 48 धावांचा पाठलाग करायचा होता तो सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला आणि पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर 1 गडी बाद 17 अशी सांघिक धावसंख्या. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं पावले वळवताना अभय पालव मैदानावरती. अभयवर मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूला मानस सारंगला संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघाकडून. दुसरं षटक घेऊन प्रशांत शेळके
आणि प्रशांतला आज मात्र संकटमोचक कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल. सुदर्शन गोलंदाजी मार्गवर सज्ज. सुदर्शन पाडावे. सुदर्शन निश्चितच फलंदाजी करताना गोल्डन डकचा शिकार ठरला होता. आज मात्र गोलंदाजीमध्ये ती उणीव भरून काढावी लागेल सुदर्शनला. दुसऱ्या बाजूने मानस आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि आपल्याला 48 धावा करायच्यात या 3 षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 1 गडी बाद 17 अशी सांघिक धावसंख्या ही धावपलकावर. सुदर्शन पाडावे सज्ज. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि हा चेंडू अवांतर असल्याची खूण करतायत. एकेरी धावसंख्येनं 18 या सांघिक धावसंख्येवर म्हणजे विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू 30 धावा विजयासाठी. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला येणारे 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 30 धावा पूर्ण करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र मानसच्या बॅटमधून सुरेख असा देखणा फटका. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हर्षदचं सुरेख असं देखणं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर. ती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 48 धावांचा पाठलाग करताना सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ या मैदानावरती. येणारे 11 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण मैदानावरती सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. यावेळी मात्र वेगवान असा चेंडू पाहायला मिळतो. सुदर्शन पाडावे ज्यानं निश्चितच फलंदाजी करताना थोडीशी निराशा केली. गोल्डन डकचा शिकार ठरला होता तोच सुदर्शन पाडावे. यावेळी मात्र ती उणीव गोलंदाजीमध्ये भरून काढताना दिसतोय. चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावरती. 10 चेंडू विजयाचं लक्ष 28 धावा असं एकंदर विजयाचं समीकरण मैदानावरती सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एकेरी धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या ठिकाणी समाप्त होते. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतं आणि एकेरी धावसंख्येनं धावसंख्येमध्ये बदल होतोय. 21 लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 21 धावा. अजूनही 27 धावा विजयापासून दूर तो संघ सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. 9 चेंडू 27 धावा. 1-2 मोठे धमाके जर आले अभयच्या बॅटमधून, 1-2 मोठे धमाके आले मानसच्या बॅटमधून तर पुन्हा एकदा या सामन्याचं चित्र, सामन्याचं रूप बदलू शकेल. परंतु दुसऱ्या बाजूनं फलंदाजीमध्ये जरी मी निराशा केली तरी गोलंदाजीमध्ये ती उडी भरून काढणार या ठाम निश्चयाने गोलंदाजी मार्गवर सज्ज तो सुदर्शन या मैदानावरती दिसतोय. 9 चेंडू 27 धावांचं लक्ष. स्ट्राईकच्या दिशेनं अभय पालव एक युवा खेळाडू मैदानावरती आणि अभयच्या बॅटमधून एखादा दुसरा मोठा धमाका मैदानावरती आला तर पुन्हा एकदा कमबॅक करणारी कामगिरी असेल ती अभयची पर्यायानं सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाची. सुदर्शन पाडावे सुरेख असा चेंडू. परंतु पंच सांगतात हा डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो हा चेंडू सैर असल्याचं. धावसंख्या होते ती 22 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 1 गडी बाद 22 धावा 48 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. चला पंच आपण सामना लवकरात लवकर कसा संपेल याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण अजूनही 3-4 सामने होणं गरजेचं आहे आणि आता बरोबर 5:31 झालेली आहेत. सुदर्शन पाडावे सज्ज होतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुदर्शन कडून. येणारे चेंडू असतील 9 चेंडू 26 धावांचं समीकरण आहे. सुरेख असा देखणा फटका अभयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. परंतु तितका क्षेत्ररक्षक चाणाक्ष एक सुरेख असा झेल टिपतोय आणि अभयची खेळी या ठिकाणी होते समाप्त. गोल्डन डकचा शिकार पुन्हा एकदा ठरतोय अभय पालव आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 22 धावा. येणारे चेंडू 8 आणि 8 चेंडू मध्ये करायच्या 26 धावा या सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने प्रणय चव्हाण. जर वैभववाडी क्रिकेट संघाचा विचार केला आपल्या नावाप्रमाणे त्यांनी फलंदाजीमध्ये सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. गोलंदाजी करताना सुद्धा गोलंदाजांना फिनिक्स ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षी भरारी घेतो तीच फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेताना दिसतोय तो संघ फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ. 8 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण हे मैदानावरती. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने प्रणय चव्हाण आणि गोलंदाजी मार्गवर सुदर्शन पाडावे. यावेळी मात्र मोठा फटका
आणि निश्चितच बघा टायमिंग बेमिसाल या मैदानावरती अचूक टायमिंग हेरलंय फलंदाज प्रणय चव्हाण आणि बघता बघता चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक षटकार पाहायला मिळतोय तो प्रणय चव्हाणच्या बॅटमधून. आता मात्र सामन्याचं पुन्हा एकदा चित्र बदलत आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेपत आहे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. 3 मोठे धमाके हे मैदानावरती करावे लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने सुदर्शनला चांगली गोलंदाजी ही करावी लागेल. पुन्हा एकदा सुरेख असा फटका प्रणयच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एक धाव तर पूर्ण केली जाते, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकेरी धाव घेतली जाते. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 48 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकावर 29 धावा. येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये करायच्या 19 धावा. सहा चेंडू विजयासाठी 19 धावांचं समीकरण म्हणजे 3 मोठे फटके हे मारावे लागतील या मैदानावरती. या षटकामध्ये सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाच्या फलंदाजांना 6 चेंडू 19 धावांचं समीकरण. या सामन्याचं निकाल ठरवणारं निर्णायक षटक घेऊन कोणता गोलंदाज हा गोलंदाजी मार्गवर येतोय. कर्णधार कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवतोय, कर्णधार कोणावरती विश्वास दाखवतो ते पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. कारण हे षटक असेल ज्या षटकावरती या संपूर्ण सामन्याचं चित्र अवलंबून असेल. या संपूर्ण सामन्याचा निकाल, या संपूर्ण सामन्याचं भवितव्य ज्या षटकावरती अवलंबून असेल ते महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज संजय. आज संजय तुला संजय सारखी महाभारतातील संजय सारखी कामगिरी ही करावी लागेल आणि बघायचं आहे ती संजय वरती दाखवलेली जबाबदारी ही पूर्ण करतो का संजय. 6 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. 6 चेंडू 19 धावांचं लक्ष्य. आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये सुरेश कांदळगावकर, सिद्धेश काष्टे, नवीन हिरलेकर, वैभव गावडे, समीर राणे आणि मी समालोचक आबा कोचरेकर. माझ्या समवेत गुणलेखनाचं काम पाहतायत तानाजी रासम, अर्थात पडवे आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणारे तानाजी. गेली 6 वर्ष खास या स्पर्धेसाठी गावावरून येत आहेत आणि आपली सेवा अर्थात या मंडळाला देत आहेत असे तानाजी रासम उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि त्याच्या समेत अजून एक गुणलेखनाचं काम पाहणारे मंगेश राणे. 6 चेंडू 19 धावा, परंतु संजय चांगली गोलंदाजी करतोय मैदानावरती आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद तो प्रणय चव्हाण. स्ट्राईकच्या दिशेने दिसेल आपल्याला मानस सारंग. मानसच्या बॅटमध्ये तेवढी ताकद आहे, मानसच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे. 5 चेंडूमध्ये करायच्यात 19 धावा. 5 चेंडू 19 धावांचं लक्ष्य. अजूनही सामना ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. कारण यापूर्वीचा जरी सामना आपण पाहिला एक हाय व्होल्टेज मुकाबला, शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र शुभम नारकरने टाकलेली ती गोलंदाजी ही. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ आपण नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे की आपला खेळाडू पुढचे जे खेळाडू असतील ते रेडी ठेवायचे आहेत. कोणाला किती नंबरवर पाठवायचं आहे ते या ठिकाणी कर्णधारानं ठरवून ठेवायचं आहे. संजोत नावाचा फलंदाज हा मैदानावरती. येणारे चेंडू शिल्लक 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 19 धावा आणि पाहायचं आहे स्ट्राईकच्या दिशेनं मानस सारंग. दुसऱ्या बाजूला सह्याद्री टायगर्स आणि मसुरे संघाच्या संघनायकाने सह्याद्री टायगर्स आणि मसुरे संघ. मानस सारंग त्याला साथ मसुरे संघाचा संघनायक संजोत गण्या आहे. गण्या संजय यावेळी मात्र सुरेख असा मानसच्या बॅटमधून चेंडूचा प्रवास हा निश्चितच सीमा पार षटकार SPL षटकार मैदानावरती. षटकारानं आता मात्र सह्याद्री टायगर्सचा संघनायक या ठिकाणी यायचा आहे. सह्याद्री टायगर्स, सह्याद्री टायगर्सचा संघनायक. आता मात्र विजयाचं समीकरण येऊन ठेपतंय 4 चेंडू 13 धावा. कंपल्सरी 4 चेंडू 13 धावा. एका बाजूने जर पाहिलं तर मॅन फ्रॉम कोचरा तालुका वेंगुर्ला मानस सारंग मैदानावरती 4 चेंडू मध्ये करायच्या 13 धावा. मानसच्या बॅटमधून मोठे धमाक येतो का की दुसऱ्या बाजूने संजय महाभारतातील संजय सारखी कामगिरी करतो का या मैदानावरती.
पुन्हा एकदा मानसचा फसलेला फटका आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी मात्र कोणतीच चूक करणं एक सुरेख असा झेल टिपला जातोय. फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय मैदानावरती. येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूमध्ये करायचे आहेत 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. तो सामना 8वा नेरुळच्या मैदानावरती. अनिरुद्ध ढोलमची ती फलंदाजी आपण आठवावी. अंतिम सामन्यामध्ये नेरुळच्या मैदानावरती सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये अनिरुद्ध ढोलमनं 3 चेंडूमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये वरद 11 संघाविरुद्ध 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना अनिरुद्ध ढोलमने जे 2 षटकार मारले होते, 3 षटकार मारले होते, ते निश्चितच बाजूच्या तलावामध्ये जाऊन पडलेले होते. एवढे उत्तुंग षटकार हे अनिरुद्ध ढोलमने मारले होते वरद 11 संघाविरुद्ध, अर्थात दाजी नाईकच्या संघाविरुद्ध. आणि तीच कामगिरी, तीच आठवण आज मैदानावरती पुन्हा एकदा. येणारे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूमध्ये करायचे आहेत मैदानावरती 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस आणि फलंदाजीवर नवीन बॅटर मैदानावरती रुपेश आणि गोलंदाजी मार्कवर संजय. 3 चेंडू विजयासाठी 13 धावांचं लक्ष्य. एक जोरदार मोठा फटका पाहायचा आहे. निश्चितच चेंडूचा प्रवास षटकारासाठी जातोय. SPL गगनचुंबी षटकार रुपेशच्या बॅटमधून. आता मात्र विजयाचं समीकरण 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा आपल्याला निश्चितच अनिरुद्ध ढोलमची नेरुळच्या मैदानावरची ती कामगिरी आठवेल. अनिरुद्ध ढोलमनं 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना 3 उत्तुंग षटकार तेही बाजूच्या तलावामध्ये मारलेले होते आणि तीच कामगिरी आज मैदानावरती करावी लागेल. ग्राउंड मीटिंग बंद करा, पटापट मॅच संपवा. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडू विजयासाठी 7 धावा. उद्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टार कास्ट तारे सितारे खेळताना दिसतील. त्यामध्ये निखिल पराडकर, पायस अल्मेडा असे नावाजलेले खेळाडू उद्याच्या दिवशी याच मैदानावरती. दर्पण आचरेकर, अलंकार मुणगेकर, वैभव परब, पंकज परब असे नावाजलेले खेळाडू उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर महेश चेंदवणकर, रवी चेंदवणकर आणि त्याचबरोबर सुरेख असा देखणा फटका पहा. या ठिकाणी सुरेख असा षटकार. सामन्याची होते बरोबरी आणि राहिलेल्या एका चेंडूमध्ये कंपल्सरी 1 धाव काढणं गरजेचं आहे. पहा सामना रुपेशच्या बॅटमधून 1 चेंडू कंपल्सरी 1 धाव. प्रत्येक या चेंडूवर धाव काढणं गरजेचं आहे. सामना बरोबरी सुटलेला आहे आणि एका चेंडूवरती करायच्यात 1 धाव. निश्चितच अनिरुद्ध ढोलमची ती फलंदाजी पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर येते आहे. नेरुळच्या मैदानावरती अंतिम सामन्यामध्ये वरद 11 संघाविरुद्ध अनिरुद्ध ढोलमने जी फलंदाजी केली, आज ती फलंदाजी रुपेशकडून आपल्याला पाहायला मिळते. एकदा रुपेशची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर हा झाला पाहिजे. इतकी चांगली फलंदाजी मैदानावरती रुपेशकडून पाहायला मिळते. 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धाव. हृदयाचे ठोके वाढवणारा, डोळ्याचं पारणं फेडणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग बॉईज विपक्ष फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ. 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धाव. चेंडू निर्धाव गेला. फिनिक्स 11 वैभववाडी संघ विजयी होईल. यावेळी मात्र सुरेख असा फटका आणि या ठिकाणी कोणी मैदानात जायचं नाही. कृपया कोणीही मैदानात जायचं नाही. कृपया मैदानात कोणी जायचं नाही. आपल्याला विनंती आहे, मैदानात कोणी जायचं नाही. पॅलेंटी असेल आपल्याला, मैदानात कोणी जायचं नाही. आणि सामना शेवटच्या चेंडूवर जिंकतोय सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघ. आणि यानंतरचा लगेच सामना असेल स्टार 11 म्हसुरे विपक्ष सह्याद्री स्ट्रायकर. एक सुंदर असा आपल्याला रोमहर्षक सामना पाहायला मिळाला आणि निश्चितच दिवसभरातील आपल्याला एक सुंदर असा दर्जेदार सामना पाहायला मिळाला. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने शेवटच्या क्षणी अतिशय सुरेख फलंदाजी केली, सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाचा रुपेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन रुपेश, अभिनंदन सिंधुदुर्ग बॉयज आणि वैभववाडी क्रिकेट संघ. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आपल्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. फिनिक्स 11 वैभववाडी क्रिकेट संघ आणि मॅन ऑफ द मॅच सिंधुदुर्ग बॉयज क्रिकेट संघाचा रुपेश. फिल्डिंग लावून घ्या पटापट, फिल्डिंग लावून. ए चतल्या बाहेर ये, ए चतल्या